गुड मॉर्निंग. माझं नाव आहे महादेव चौधरी, शासकीय अध्यापक महाविद्यालय प्रशिक्षणार्थी, फर्स्ट इयर स्टुडंट, सेम सेकंड. मी आज वर्ग 7वा, विषय भूगोल. भूगोल विषय भूगोल घटक प्राकृतिक भूगोल आणि उपघटक मृदा. मृदा म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का? तर मृदा म्हणजे तुम्ही काय म्हणणार माती. तर मृदा म्हणजे फक्त माती नाही, तर त्यात सजीव निर्जीव घटक असतात, ते सगळे असणे त्यामध्ये आवश्यक आहे. तर मृदेत असणारे विविध घटक कोणते? मृदेनिर्मितीसाठी अजैविक घटक कारणीभूत कसे असतात? मृदा निर्मितीत विविधता म्हणजे मृदा निर्मिती विविधता कशामुळे निर्माण होते, तर आपण या पाठात पाहणार आहोत. तर या तासिकेत आपण काय पाहणार आहोत, तर मृदा निर्मितीसाठी आवश्यक घटक कोणते आहेत. तर मृदा निर्मितीमध्ये आवश्यक घटक कोणते आहेत, तर मूळ घटक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक, कालावधी, हे सगळे घटक आवश्यक आहेत. या सगळ्यांचा मृदा निर्मितीवर एकत्रितरित्या परिणाम होत असतो. तर मृदा निर्मितीसाठी आवश्यक घटक कोणकोणते आहेत, तर मूळ घटक. पहिला कोणता आहे, मृदा साठी पहिला कोणता आहे, मृदा निर्मितीसाठी आवश्यक घटक मूळ खडक असतो. खडक. तर मृदा निर्मितीसाठी पहिले कोणतं काय, मूळ खडक असतो. मूळ खडक म्हणजे काय, जो पहिले मोठ्याचा मोठा दगड असतो आणि त्यामध्ये जे घटक असतात ते त्या मृदा निर्मितीसाठी महत्त्वाचा म्हणजे तो घटक महत्त्वाचा असतो. प्रदेशानुसार हवामानानुसार या घटकात म्हणजे या ज्या खडकात काठिण्यानुसार मूळ खडकात म्हणजे हवामानाचा, त्यानंतर आजूबाजूच्या परिसराचा त्या म्हणजे त्या खडकावर परिणाम होत असतो आणि त्या खडकाचा म्हणजे जो खडक असतो त्या खडकाचा भूभाग तयार होत असतो. हा भूभाग या भूभागात म्हणजे या खडकाचा भूभाग होऊन ती मृदा तयार होत असते. जसं महाराष्ट्रात बेसॉल, महाराष्ट्रात जो दख्खनचा म्हणजे महाराष्ट्रातील जो दख्खनचा भाग आहे त्याच्यात बेसॉल्ट हा मूळ खडक आहे. बेसॉल्ट हा मूळ खडक आहे आणि याची या बेसॉल्ट या खडकाची झीज हो जी माती तयार होते, या बेसॉल्ट खडकाची जी झीज होऊन जी मृदा तयार होते, म्हणजे ती झीज होऊन जी तयार होते, जो भुगा तयार होतो, तिला आपण काय म्हणू, मृदा. आणि या बेसॉल्ट खडकाचा जो भुगा होतो त्याला काय, या मृदेलाच म्हणजे यापासून जो मृदा तयार होतो, या मृदेपासूनच जी मृदा तयार होते म्हणजे जी माती तयार होते तिला काय म्हणतात, रेगभूमी. तर आणि याच बेसॉल्ट खडकाला दक्षिण भारतात
याच भागाला दक्षिण भारतात काय म्हणतात, जे जसा हा महाराष्ट्रात बेसॉल्ट भाग आहे, बेसॉल्ट खडक आहे, तसं दक्षिण भारतात कोणता खडक आढळतो, ग्रेनाइट किंवा नीस. या खडकापासून जी मृदा तयार होते ती कोणती होते, जांभी मृदा तयार होते. म्हणजे मृदा निर्मितीसाठी आवश्यक असणारा पहिला घटक कोणता, तर मूळ खडक. मूळ खडक म्हणजे काय, जो मुळातच नैसर्गिकतः असतो आणि त्या खडकावर अदर गोष्टींचा म्हणजे हवामान, तापमान, त्यानंतर जैविक घटक आणि विशिष्ट कालावधी या सगळ्यांचा परिणाम होऊन या खडकाची जे झीज होते, म्हणजे या खडकाची झीज होऊन जो भुगा तयार होतो, त्या भुगेपासून जी माती तयार होते तिला आपण मृदा म्हणू. आणि महाराष्ट्रात बेसॉल्ट या खडकात म्हणजे महाराष्ट्रात कोणता खडक आढळतो, तो बेसॉल्ट. म्हणजे महाराष्ट्रातील दख्खन भागात जो बेसॉल्ट खडक आहे त्याची झीज होऊन जी मृदा तयार होते त्या मृदेला काय म्हणतात, रेगूळ मृदा. आणि दक्षिण भारतातील ग्रीस व ग्रेनाइट या खडकाची झीज होऊन म्हणजे या खडकाची झीज होऊन जो मृदा तयार होतो आणि त्या ती मृदा तयार होते तिला काय म्हणतो आपण, जांभी मृदा. त्याचप्रमाणे आता दुसरा घटक आहे मृदा निर्मितीसाठी दुसरा आवश्यक घटक आहे प्रादेशिक हवामान. दुसरा घटक कोणता आहे, प्रादेशिक हवामान. मृदा निर्मितीसाठी हा घटक अत्यंत आवश्यक किंवा महत्त्वाचा घटक मानला जातो. मूळ खडकाचे अपक्षरण होते, हवामानामुळे मूळ खडकाचे अपक्षरण होते आणि मृदा निर्मितीसाठी प्रादेशिक हवामान हा महत्त्वाचा एक टप्पा आहे. तर या मृदेचे अपक्षण म्हणजे काय, त्या हवामानात म्हणजे त्या प्रादेशिकातील म्हणजे जसं महाराष्ट्रातील बेसॉल्ट या खडकावर बेसॉल्ट म्हणजे जो मूळ खडक असतो आपला बेसॉल्ट, त्याच्यावर या हवामानाचा म्हणजे प्रत्येक प्रदेशानुसार त्या दगडावर परिणाम होत असतो. आणि या परिणामामुळे या प्रदेशाच्या हवेच्या वितरणामुळे प्रक्रियेची म्हणजे तीव्रता जास्त असते. आणि ज्या हवामानात जास्त तापमान असेल तिथे मृदा लवकर म्हणजे जिथे खूप थंडी असेल किंवा जास्त तापमान असेल तिथे मृदा लवकर होते आणि वातावरण जर दमट असेल तर तिथे कमी होते. उदाहरणार्थ सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट असते तर तेथे खडकाचे अपक्षपालन होत असते होऊन तिथे मग दक्षिण सह्याद्रीच्या पश्चिम भागात कोणती मृदा तयार होते, तर जांभी मृदा तयार होते. आणि पठारी भागात म्हणजे कोरडे हवामान असते त्यामुळे तिथे कोणती मृदा तयार होते, रेगूळ मृदा तयार होते. म्हणजे सह्याद्रीच्या भागात जे सह्याद्री पर्वत आहे त्याच्या भागात पश्चिमेकडे वातावरण कसे असते, थंड किंवा दमट असते, तर तेथे कोणत्या प्रकारची मृदा तयार होईल, तर तेथे बेसॉल्ट खडकाचे अपक्षण होऊन कोणत्या प्रकारची मृदा तयार होईल, जांभी मृदा तयार होईल. आणि दख्खनच्या भागात म्हणजे महाराष्ट्रातील दख्खनच्या भागात प्रदेशानुसार म्हणजे बघा सह्याद्रीमध्ये दमट व थंड वातावरण असते म्हणून तिथे कोणत्या प्रकारची मृदा तयार होते, तर जांभी मृदा तयार होते. आणि दख्खनच्या पठारी भागात कोणती मृदा तयार होते, रेगूळ. सह्याद्रीच्या पश्चिम भागात कोणती मृदा तयार होते,
रेगूळ, सॉरी जांभी, आणि दख्खन च्या भागात प्रादेशिक हवामानाचा म्हणजे प्रादेशिक हवामानाचा त्यावर परिणाम म्हणून कोणती मृदा तयार होते? रेगूळ मृदा तयार होते. आता त्याचप्रमाणे मृदा निर्मितीसाठी आपण बघणार तिसरा भाग म्हणजे तिसरा कोणता घटक आहे जो मृदा निर्मितीसाठी आवश्यक आहे, तो आहे जैविक घटक. तिसरा आहे जैविक घटक. खडकाचे विदारण होऊन त्याचा जो भूभाग तयार होतो तो भूभाग म्हणजे आतापर्यंत आपण काय बघितलं? खडक म्हणजे मृदा निर्मितीसाठी आवश्यक आहे खडक. त्याचप्रमाणे सेकंड म्हणजे दुसरं काय आहे? प्रादेशिक हवामान. आणि तिसरा आहे जैविक घटक. आता समजा मूळ खडकही बघितलं, त्याचा त्या प्रादेशिक हवामानाचा बदलही त्याच्यावर झाला आणि त्यापासून तो भुगा तयार झाला. पण तो भुगा म्हणजे मृदा नाही, भुगा म्हणजे फक्त माती, आणि भुगा म्हणजे फक्त माती, मृदा नव्हे. तर मृदा येण्यासाठी त्यामध्ये त्या भुगामध्ये जैविक घटक म्हणजे त्या मातीमध्ये जैविक घटक असणे आवश्यक आहे. तर जैविक घटक कोणकोणते? तर वनस्पतीचा पालापाचोळा, प्राण्यांचे अवशेष, पाणी, हे सगळे घटक त्यामध्ये असणे आवश्यक. तसेच त्यांचे विविध म्हणजे आता जे जैविक घटक आहेत त्याचे कीटकांमार्फत विघटन होणे तेवढेच आवश्यक आहे. तर कीटकांमार्फत आणि त्या जमिनीत ह्युमस असणे आवश्यक आहे. मृदा म्हणजे मातीमध्ये ह्युमस असणे आवश्यक आहे. ह्युमस म्हणजे काय? तर पालापाचोळा, वनस्पतीचे अवशेष, प्राण्यांचे अवशेष यांना गांडूळ, त्याचप्रमाणे मुंग्या, गोम इत्यादींनी ते खाऊन त्यांच्या विष्ठे वाटे जे बाहेर निघते त्यांना म्हणजे ते सगळे कुजून, त्या सगळ्यांचं कुजून जे पदार्थ तयार होतो त्यास ह्युमस असे म्हणतात. आणि ज्या मातीत आता हा ह्युमस म्हणजे प्राण्यांचे अवशेष, पाला पाचोळा, वनस्पती यांना कुजून, तर ही कशामुळे कुजते? तर गांडूळ, पैसा, या कीटकांमुळे त्याचे म्हणजे ते कुजले जाते आणि तो पदार्थ तयार होतो. आणि ज्या जमिनीत ह्युमस असते ती माती कशी असते? सुपीक असते. सुपीक म्हणजे त्याच्यात आपण अन्नधान्य पिकवू शकतो. तर जैविक घटक लक्षात आला. तर या जैविक घटकामुळे आता जर आपल्याला माती म्हणजे फक्त माती नव्हे तर मृदा सुपीक बनवण्यासाठी आपल्याला खते म्हणजे
कंपोस्ट खत, गांडूळ खत हे आवश्यक म्हणजे हे आपल्याला बनवावं लागत असते आणि हे जे बनवण्यासाठी विशिष्ट कालावधी लागतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी पाहू शकता कशा तयार करायच्या कशा नाही. तर कंपोस्ट खत तयार करण्यासाठी काय काय लागेल तर पालापाचोळा, घरातल्या ज्या आपण भाजीपाला, घरातला कचरा जो टाकतो त्या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेत आणि त्या तो काही म्हणजे काही कालावधीसाठी कुजून ठेवावा लागेल आणि नंतर त्याचा उपयोग आपण जमिनीत करू शकतो. आणि गांडूळ खत म्हणजे काय तर हा पालापाचोळा कुजण्यासाठी आपण त्यात गांडूळ टाकतो आणि त्यांनाही काही कालावधीनंतर जे ते कुजल्यानंतर जमीन आपल्या शेतामध्ये त्याचा उपयोग करू शकतो म्हणजे ती मृदा सुपीक होईल आणि त्याच्यात आपण धान्य पिकवू शकतो. त्याचप्रमाणे आता चौथा भाग बघणार आहोत आपण. मृदा निर्मितीसाठी आवश्यक घटक कोणता आहे चौथा तर तो आहे कालावधी. मृदा निर्मितीसाठी ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे म्हणजे जो आपल्याला म्हणजे मृदा तयार करण्यासाठी ही म्हणजे त्याला एक विशिष्ट कालावधी लागतो आणि मृदा तयार होण्यासाठी म्हणजे 3.5 सेंटीमीटरचा थर 2.5 सेंटीमीटरचा थर तयार होण्यासाठी वर्षानुवर्ष कालावधी लागत असतो. तर म्हणजे जी आपण वरची जी मृदा म्हणतो जी सुपीक मृदा असते ती तयार होण्यासाठी वर्षानुवर्ष जातात. म्हणजे ही सगळी मृदा तयार होण्यासाठी किती वर्षानुवर्ष जातात म्हणजे आपल्याला हे समजते की बा मृदा म्हणजे ही किती इम्पॉर्टंट गोष्ट आहे आणि याचा उपयोग आपण आपल्या शेतात करत असतो. तर मृदा निर्मितीसाठी ही म्हणजे किती कालावधी लागतात आणि ही मृदा ही निसर्गाने दिलेली आपल्याला देणगी आहे. मृदा ही निसर्गाने दिलेली आपल्याला काय आहे देणगी आहे. आणि या मृदा या साधन सामुग्रीचा मानव कशासाठी उपयोग करतो तर अन्नधान्य पिकवण्यासाठी म्हणजे शेतकामासाठी या सर्वांचा उपयोग करत असतो. आणि बघा आता या मृदा निर्मितीसाठी आपण आवश्यक घटक बघितले. त्याचप्रमाणे मानव काय करतो यामध्ये रासायनिक घटक, कीटकनाशके या जमिनीत टाकत असतो. म्हणजे जी आपण मृदा आता बघितली त्याच्यात जे सेंद्रिय खत आपण ही करून ते सुपीक बनवण्याचा प्रयत्न करतो. पण आता आपण जास्तीत जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन घेण्यासाठी आपण त्यामध्ये रासायनिक खते, कीटकनाशके या सगळ्यांचा वापर करतो आणि त्यामुळे त्या मृदेची काय गुणवत्ता ढासळली जाते. तर आलं तुमच्या लक्षात मृदा म्हणजे काय तर आता मृदा म्हणजे आलं का तर मृदा म्हणजे फक्त माती नव्हे तर या मृदेत जैविक घटक असणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे सेंद्रिय शेती असणे आवश्यक म्हणजे शेणखत, गांडूळ खत, ह्युमस या सगळ्या गोष्टी असणे आवश्यक आहे. तर थोडक्यात सांगायचे झाले तर काय
म्हणजे आपण मृदा आणि माती यामध्ये जर फरक करायचा ठरवलं तर आपण काय म्हणू शकतो, तर मृदेचा वापर कोण करतो, मृदेचा वापर कोण करतो, शेतकरी. सॉरी, मृदेचा वापर शेतकरी. आणि मातीचा वापर कोण करतो, कुंभार. कारण कुंभार काय बनवतो, फक्त मडके बनवतो, त्याला फक्त माती पाहिजे असते. आणि शेतकरी काय करतो, शेतात उत्पन्न घेतो, तर त्याला काय पाहिजे असतं, शेतात उत्पन्न घ्यायसाठी ती माती सुपीक असणे आवश्यक आहे. तर तुमच्या लक्षात आले का? तर मृदा आपण जे बघितलं या पाठात, मृदा म्हणजे काय, मृदा निर्मितीसाठी लागणारे आवश्यक म्हणजे मृदा निर्मितीवर घटक कोणकोणते आहे, तर ते कोणकोणते आहे, मूळ घटक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक आणि कालावधी. तर आपण पुढच्या प्रकरणात पाहणार आहोत, म्हणजे पुढच्या तासिकेत पाहणार आहोत म्हणजे मृदेसाठी भौगोलिक दृष्ट्या काय महत्वाचं आहे. तुमच्या लक्षात आलं आहे का? तर यावर स्वाध्याय म्हणजे तुम्ही पुढे लिहून आणाल किंवा आवश्यक घटक म्हणजे मृदा निर्मितीसाठी आवश्यक घटक कोणते आणि मृदा म्हणजे काय आणि माती म्हणजे काय याच्यातला वेगवेगळा फरक कोणता आहे तो लिहून आणाल पुढच्या तासिकेला येऊन. आणि थोडंसं पुढचं प्रकरणही थोडंसं वाचून या म्हणजे तुमच्या लक्षात येईल की नेक्स्ट पिरियडला आपण काय बघणार. धन्यवाद.